पालघर शहराने पहिल्याच पावसामध्ये तलावाचं पूर घेतलेला आहे. त्याबद्दल आपण काय सांगाल? पालघर शहरात पालघर नगर परिषद स्थापन होऊन 98ला नगर परिषद स्थापन झालं आणि माझ्या याच्यात मी पहिल्यांदा एवढा पाऊस बघतोय. त्याच्या अगोदर पण झालंय, नाही असं नाही. पण पालघर आता आपण कचेरी रोडला उभे आहे, तिथे कधी पाणी भरलेलं नाही. आमच्या प्रशासक लाईन माझ्या वाड्यात कधी पाणी भरलेलं नाही. पण हे प्रशासनाने टाउन प्लॅनिंगनी जे बिल्डर लोकांना दिलेली परवानगी आणि त्याच्यात नैसर्गिक नाले जे मोठे होते ते बंद करून त्यांना अरुंद तुमची परवानगी, त्यामुळे आज पालघर वासी ही भूमी बघायला देत. आणि थोड्या दिवसात पालघर शहर हे दुसरा नालासोपारा होण्याच्या दिशेने हे पाऊल आहे आजचं. पालघर चे जे नगर अध्यक्ष आहेत त्यांनी असं सांगितलं की भरतीच्या पावसामुळे आणि वरील पाऊस आणि भरतीचा पाऊस एकत्र आल्यामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे. त्याबद्दल काय आपण? नाही, नैसर्गिक आहे, त्याच्यापुढे आपण तर काही करू शकत नाही. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. आता पाऊस आणि भरती आहे, त्यामुळे हे जे पाणी समुद्रात जाते ते जाऊ शकत नाही. पण त्याच्या अगोदर प्रशासनाने आमच्या काय कारवाई केली? गटारी सुद्धा साफ झाल्यात बऱ्याच ठिकाणी. आज माझ्या वाड्यात सुद्धा पाणी साचत नाही. आज माझ्या वाड्याच्या पुढे लोकमान्य पाडा, माझ्या वाड्यातलं पाणी जाते लोकमान्य पाड्यात. तिकडली म्हणजे 2 दिवसापूर्वी झाले तेव्हा पण खूप, त्याच्यामुळे माझ्या इकडे बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोअरला पाणी घुसलेलं आहे. आज पण तीच वस्तुस्थिती आहे. 2 दिवसापूर्वी झालं ना, आज प्रशासन करते काय? नाले साफ झाले नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्या तोडीने बिल्डरला दिलेल्या परमिशन, सर्वात मोठा महत्वाचा मुद्दा, बिल्डरला दिलेल्या बेकायदेशीर परवानगी. बोला. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी 30 तारखेला सर्व मीटिंग मध्ये ऑब्जेक्शन घेतलेलं. कारण किरण नगर तिकडे जे दुबे बिल्डरला परमिशन दिलेली, तिकडे नैसर्गिक नाला होता, तिकडे त्यांनी 9 पाईप टाकून नैसर्गिक नाला बंद करून हे केलेलं. तिकडे मी ऑब्जेक्शन घेतलं आणि मुख्याधिकारी साहेबांनी मला आश्वासन दिले तर मी पाईप काढतोय. आणि त्यांना बोललो 2 दिवसावर पाऊस आहे, काढा. त्यांनी काढलं नाही म्हणून आज ही परिस्थिती उद्भवलेली आहे.